मुंबई महानगरपालिकेतून कामं करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात अशी तक्रार कॉमेडियन कपिल शर्माने ट्विटरवरून केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करून त्याने ट्विट केलं, त्यातून त्याने ही तक्रार केली। आपण प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरतो, मात्र तरीही आपल्याला कामं करून घेण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याची अगतिकता त्याने व्यक्त केली। कपिल शर्माच्या आरोपांची चौकशी करणार असल्याचं बीएमसीचे दक्षता अधिकारी मनोहर पवार यांनी सांगितले। कपिल शर्मा यांच्याकडून या संदर्भात संपूर्ण माहिती मागून घेणार आहोत, त्यानंतर या संदर्भात कारवाई करणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं। या संदर्भात कपिल शर्माला महापालिकेने नोटीस पाठवल्याचे पवारांनी सांगितलंय। श्री कपिल शर्मा यांच्या तक्रारीची गंभीर दखल पालिकेने घेतलेली आहे। महापालिका कुठलाही भ्रष्टाचार खपवून घेत नाही। श्री शर्मा यांना ज्यांनी लाच मागितली त्यांची नावे आणि संबंधित काम याचा तपशील त्यांनी पालिकेला उपलब्ध करून द्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आलेली आहे आणि माझ्या सहीने त्यांना। कपिल शर्माच्या या ट्विटची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी खोचक पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना सवाल केलेत। कपिलचं मास्क घालून शेरेबाजी केली। मी एक मुंबईकर, आज सकाळीच ऐकलं की अशा चेहरा असलेल्या माणसाचा प्रश्न तुम्ही लगेच सोडवलात। मीही मुंबई महानगरपालिकेमध्ये होणारा भ्रष्टाचार, खड्ड्यावर पडलेले रस्ते, नालेसफाई, पाणी चोरी आणि असंख्य अशा प्रश्नाबद्दल आपल्याला पत्र लिहिलेले आहेत, निवेदनं दिलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये फेरफटका मारत असतो, पण आजपर्यंत माझं कोणीही ऐकलेलं नाही। म्हणून आज आमच्यावर हम भी कपिल शर्मा असे बोलण्याची वेळ आलेली आहे। आता तरी आमचा प्रश्न सीएम साहेब तुम्ही ऐकाल ना? मी एक मुंबईकर। अनधिकृत बांधकाम तोडल्याचा राग कपिल शर्मा बीएमसी कर्मचाऱ्यांवर काढून स्वतःची कातडी वाचवीत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कपिल शर्मानं वर्सोवा इथल्या बंगल्याच्या मागे अनधिकृत बांधकाम केलं होतं। त्याला 26 जुलैला बीएमसीनं स्टॉप वर्क नोटीस दिली होती। नंतर 4 ऑगस्टला बांधकाम देखील पाडलं होतं। तिवरांच्या जागेवर भराव टाकून सुमारे 1000 चौरस फुटाचं बांधकाम केलं असल्याचं बोललं जातं। त्यामुळे त्याचा राग आल्यानं कपिल शर्मानं हा खटाटोप केल्याची चर्चा सध्या रंगते। राज्यातल्या साखरेच्या साठ्यावरील मर्यादा काढण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत सहकार मंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते। ऊस खरेदी कर माफ करावा अशी मागणी साखर संघानं केली, मात्र याबाबत सकारात्मक चर्चा करण्याचं आश्वासन बैठकीत देण्यात आलं। साखरेचा स्टॉक जो आहे तो स्टॉक म्हणजे उत्पादन करणाऱ्याला स्टॉकच्या ह्याच्यातून मुक्त करावं किंवा आत्तापर्यंत तो नव्हता। त्याच्यासाठी केंद्र सरकारला आपल्या शिफारस की या बाबतीत कुठल्याच राज्यानं कुठल्याच देशानं असं केलेलं नाही। फक्त एकच आहे की केंद्र सरकारला भीती वाटते की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेची साठा आहे, त्याच्यामुळं साखरेचे भाव वाढत आहेत आणि ग्राहकाला स्वाभाविकपणे जास्त भावानं खरेदी करावी लागते। म्हणून भारत सरकारचं म्हणणं आहे की ग्राहकाला सुद्धा कमी दरामध्ये साखर मिळली पाहिजे आणि म्हणून साखरेचा विक्री करण्यासाठी आग्रह भारत सरकार करत आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते सुद्धा सरकारला सांगावं की उत्पादन करणाऱ्याला बंधन असू नयेत, परंतु साखरेचे भावसुद्धा ग्राहकाला जास्त वाढू नये आणि शेतकरी उत्पादनाला सुद्धा याचा न्याय मिळावा। अमरावती जिल्ह्यातील पाक नदीवरील पाक सिंचन प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला असला तरी अधिकाऱ्यांच्या दप्तर दिरंगाईमुळे आणि कंत्राटदाराच्या नाकर्तेपणामुळे या धरणाचं वक्रद्वार या वर्षी देखील बंद करण्यात आलं नाही। त्यामुळे धरणात साठलेलं पाणी वाहून गेलं। याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या, निवेदनं दिली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही। संबंधित विभागाकडून कोणतीही दखल न घेतल्यानं परिसरातील युवा शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। येत्या 8-10 दिवसात धरणाचं गेट बंद करून पाणी अडवलं गेलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। पुरोगामी महाराष्ट्रानं शर्मेनं मान खाली घालावी अशी घटना चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयात घडली। शेतात काम करत असताना 60 वर्षांच्या बालाजी वाडे यांना साप चावला होता। त्यांना या रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, मात्र तिथं सरकारी महिला डॉक्टर यमुना मडावी यांच्या उपस्थितीतच बालाजी वाडे यांच्यावर गावठी उपचार करण्यात आले। मात्र डॉक्टर यमुना माडवे यांनी
साप विषारी होता की बिनविषारी यावर कात्याकूट करत 2.5 तास प्रथमोपचार केलेच नसल्याची तक्रार आहे. हे कमी म्हणून की काय रुग्णसहाय्यक सुरेश देशमुख यांना सांगून बालाजी वडे यांचं विष मंत्रानं उतरवण्याचा प्रयत्न देखील केला गेला. याकरिता त्यांना कडुलिंबाचा पालाही खाऊ घातला गेला. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे योग्य उपचार मिळू न शकल्यानं अखेर उपजिल्हा रुग्णालयातच बालाजी वाडे यांचा मृत्यू झाला. जी 24 तासनं ही बातमी दाखवल्यानंतर चंद्रपूर जिल्हा आरोग्य प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल घेतली आणि वरोरा उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर यमुना मडावी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. त्याला सप्पा सरपाची वरती आहे, त्याला गोटा चावला त्याचा मालकाने सांगून तसेच मालकाने गाडीत टाकून आम्हाला आवाज मारून गाडी मिळाली. या सरकारी डॉक्टरांनी औषध उपचार बरोबर केला नाही का? फक्त 2 इंजेक्शन दिली, एक हातात दिली, एक कमरेला दिली, सलाईन लावली, त्यावर टाकायची. लिंबाचा पाला चावला, 2 वेळ पाला दिला, 1 वेळ पायावरून उतरवून फेकला आणि टावेल पायाचा कर घेऊन हे सोडला, तो उतरवून झटकला बाहेर, 2 वेळ पाला दिला. बांधून होता तो, गाठ बांधून होती का इथं पायाला, ती सोडली याची नाही, इकडे फेकलं मी. मला त्याच्यातलं काही समजतही नाही. मॅडमला माहीत सर, मॅडमनी सांगितलं म्हणून मी आणलं. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉक्टर वीरेंद्र तावडे हा कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस तावडेच्या पानसरे हत्येत कशा प्रकारे सहभाग होता या प्रकरणी कसून चौकशी करतात. याचाच एक भाग म्हणून SITनं पनवेल इथल्या सनातन संस्थेच्या आश्रमावर धाड टाकली होती. त्यावेळी पोलिसांना चेंता संस्थेवर परिणाम करणारी औषधं आढळून आली होती आणि त्याचबरोबर या औषधांचं रेकॉर्ड ठेवण्यात आलं नसल्याचं देखील उघडकीस आलं होतं. पोलिसांनी ही सगळी औषधं जप्त केली असून पनवेल इथल्या 2 साधकांना तपासासाठी कोल्हापुरात बोलावलं असल्याची माहिती मिळते. या साधकांच्या नावाबाबत मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे. नाशिकमध्ये एका हवालदारावर जीवघेणा हल्ला झाला. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील हवालदार विजय मोरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला केलाय. गुरुवारी रात्री 8च्या सुमाराला मोरे पिंपळ चौक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी 2 टोळक्यांमध्ये भांडण सुरू असलेलं त्यांना दिसलं. ते सोडवण्यासाठी मोरेंनी मध्यस्थी केली. यावेळी जमातातल्या काही अज्ञातांनी लाकडी दंडुक्यानं पाठीमागून त्यांच्या डोक्यावर हल्ला केला. यात मोरे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन भद्रकाली या ठिकाणी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून आरोपींना निष्पन्न करून रात्रीच त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलीस कॉन्स्टेबल विजय मोरे यांना सुयश हॉस्पिटलमध्ये डोक्याला मार लागला म्हणून भरती करण्यात आलेले आहे. त्यांची ट्रीटमेंट चालू झालेली आहे. त्यांच्या डोक्यास मार लागलेला आहे. आता त्यांची कंडिशन स्टेबल आहे. गणपतीच्या बंदोबस्तावर असलेल्या एका होमगार्डवर गावातल्यानं हल्ला केल्याची घटना जालना जिल्ह्यातील हातवणमध्ये घडली आहे. हरिभाऊ बारड असं गंभीर जखमी झालेल्या होमगार्डचं नाव आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीची हालचाल संशयास्पद वाटल्यानं होमगार्ड बारड यांनी त्याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून विजय जाधवनं बारड यांना बेदम मारहाण करून त्यांना जखमी केलं. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील इंदापूर गावात एकाच रात्री 2 घरांवर दरोडा पडला. दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये 2 महिलांचा आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. त्यांना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंदापूर गावात रात्री 1च्या सुमारास भर वस्तीत हा दरोडा पडला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 7 ते 8 जणांच्या टोळीनं संदीपान गपाट, हनुमंत गपाट यांच्या घरावर हा दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दरवाजे तोडून घरात प्रवेश केला आणि महिलांना मारहाण करून त्यांच्या अंगावरचे सोन्याचे दागिने आणि घरातील लाखो रुपयांची रोख रक्कम लुटून नेली. मुंबईतल्या मालाडमध्ये नेव्हीची परीक्षा देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चेंगराचेंगरी होऊन 10 पेक्षा जास्त तरुण जखमी झालेत. मालाडमध्ये नव्यानं बनलेल्या INS हॉलच्या बाहेर ही दुर्घटना घडली आहे. नेव्हीची परीक्षा देण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी आले होते. गेल्या 2 दिवसांपासून राज्यभरातले विद्यार्थी मालाडमध्ये दाखल होत होते. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने आलेले विद्यार्थी दिसत असताना देखील प्रशासनाकडून कुठलंही नियोजन करण्यात आलं नव्हतं. विद्यार्थी एकमेकांना ढकलून पुढे जायचा प्रयत्न करत होते. त्यातूनच ही चेंगराचेंगरी झाली. मैं सुबह 3 बजे से यहाँ खड़ा हूँ. उन्होंने पेपर में बातमी दी थी कि 12वीं पास चाहिए मैथ और फिजिक्स में. अभी उन्होंने क्राइटेरिया बढ़ा दिया, 60% चाहिए. तो अभी क्या सर, पेपर में पहले बातमी देनी चाहिए थी. 1 महीने से हम पेपर में पढ़ रहे सब. अभी उन्होंने इधर लाठीचार्ज किया, 2-3 लोगों के पैर टूट गए और खून निकला है सर से. अभी बोगस भर्ती चल रही, उनकी पहचान है, उनको अंदर ले रहे.
अभी क्या करने का सर, बहुत दूर से आए। कल से मैं आया हूँ, सुबह 6 बजे इधर आया, मेरे दोस्त कुछ थे उनको अंदर लिया था, फिर से बाहर निकाला, मुझे भी अंदर, मुझे 59.75 है, तो 25 पॉइंट के लिए मुझे बाहर निकाल दिया है। पेपर में एडवर्टाइज दिया, उसमें 50% का ही क्राइटेरिया दिया, इसीलिए सब बच्चे 500-600 किलोमीटर से इधर भर्ती के लिए आए। 3 दिन इधर सोए, इधर ग्राउंड में आके, और आज उनको इधर अंदर एग्जाम देने का चांस नहीं दिया। शाळेत हेअर बँड न लावल्यानं 6वीच्या विद्यार्थिनीला 120 उठबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली। त्यामुळे या मुलीची प्रकृती बिघडली आहे, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। हा प्रकार अंबरनाथमध्ये मदन सिंग मनवीर सिंग या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला। जेहान शेख असं या विद्यार्थिनीचं नाव आहे। जेहाननं हेअर बँड न लावल्याचं लक्षात आल्यावर तिला शिक्षिकेनं 60 उठबशा काढण्याची शिक्षा दिली। जेहाननं 60 उठबशा काढल्याही पण शिक्षिकेचं लक्ष नसल्यानं तिनं पुन्हा 60 उठबशा काढायला लावल्या। जेहानच्या पायाच्या मांसपेशी दुखावल्या असल्यानं तिला चालणंही मुश्किल झालंय। शाळेला गणपतीची सुट्टी लागल्यामुळे शाळेची प्रतिक्रिया मात्र त्या घटनेवर मिळाली नाही। हेयर बैंड नहीं लगाई थी तो टीचर ने उठक बैठक कराई। पहले हो गया 60 बार करी, मैं टीचर को बोली तो टीचर ने बोली फिर से करनी को हेयर बैंड नहीं बोल के बोली टीचर उधर ठहर, 5 लड़के लोग को ठहरा करा, ये लड़की एक ही थी तो उठक बैठक करा। ये टीचर बोली 60 दफ़ा करिए, डर के मारे 60 दफ़ा करी। टीचर अपने काम में थी तो सब बच्चे भी बोले उसका 60 बार हुआ, ये भी बोली 60। टीचर बोली नहीं फिर से कर, फिर वो करी एकदम। बहुत करने के बाद फिर वो छोड़ दिया टीचर ने। घर पे आई तो बोल रही, मैं बोली क्या हो गया, बोलती दर्द उधर, टीचर ने मेरे साथ ऐसा ऐसा करे। मैं बोली थोड़ा बहुत थी, उसके बाद में चल ही नहीं पाई वो। स्कूल बस चालकांकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार यवतमाळच्या वणीमध्ये उघडकीस आलाय। नर्सरीपासून सिनियर KG पर्यंतचे विद्यार्थी असलेल्या ड्रीम प्ले स्कूलमध्ये हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला। ड्रीम प्ले स्कूलमध्ये वणीतील प्रतिष्ठित नागरिकांची मुलं शिक्षण घेतात। 3 ते 5 वयोगटातली मुलं दररोज स्कूल बसनं ये जा करतात। महिनाभरापूर्वी मुलं भयभीत झालेली पाहून पालकांनी पालक सभेत या प्रकाराला वाचाही फोडली होती। तरीही शाळा प्रशासनानं कुठलीही दखल न घेता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे पालकांमध्ये संतापाचं वातावरण तयार झालं। त्यामुळे पालकांनी वणी पोलीस स्टेशनला तक्रार केली। तक्रारीनंतर वणी पोलिसांनी बस चालक बंडू उर्फ सुरेंद्र साऊ, त्याचा साथीदार, त्यांना सहकार्य करणारी बसमधील महिला कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्था चालक अशा 5 जणांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे। अल्पवयीन मुलीवर एका दुकानदारानं बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुलढाण्यातल्या मेहकरमध्ये घडली आहे। मेहकर इथल्या शिवाजीनगरमध्ये विजय लहाने या 45 वर्षीय व्यक्तीचं किराणा मालाचं दुकान आहे। या दुकानावर खाऊ घेण्यासाठी ही मुलगी आली होती। त्यावेळी या नराधम दुकानदारानं खाऊ देण्याच्या बहाण्यानं तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। मात्र या मुलीनं आरडाओरड केल्यानं परिसरातल्या महिलांनी धाव घेऊन तिची नराधमाच्या तावडीतून सुटका केली। पीडित मुलीच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवून असलेले वाळू माफियांचं लोण आता मराठवाड्यातही पोहोचले। तुळजापूर विभागाचे उपविभागीय अधिकारी निलेश श्रिंगे 2 वाळू टिप्परची तपासणी करत होते। त्यावेळी बोलेरो जीपमधून आलेल्या वाळू माफियांनी तलवार दाखवत धक्काबुक्की केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। सोलापूर तुळजापूर रोडवरील माळुंब्रा सबस्टेशन जवळ गुरुवारी दुपारी ही घटना घडली। श्रिंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी 3 पथकं रवाना केली आहेत। वाळू माफियांनी थेट उपविभागीय अधिकाऱ्यालाच तलवार दाखवल्यानं चांगलीच खळबळ उडाली। सोलापूर शहरातील श्यामानगर, कवितानगर आणि हेडक्वार्टर पोलीस वसाहतीच्या झालेल्या वसाहतींकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शहर शिवसेनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। शहरातील या 4ही पोलीस वसाहतीमध्ये ड्रेनेज फुटलेत, पाण्याची पाईपलाईन विस्कळीत आहे, ठिकठिकाणी कचरा आहे, गवत वाढले, त्यामुळे रोगराई वाढली आहे। गणेशोत्सव काळात 5 ऐवजी केवळ 4 दिवसच रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर चालू ठेवण्याचा आदेश सरकारनं जारी केला होता। त्यावरून गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती। पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी या संदर्भात फोनवरून मुख्यमंत्र्यांची चर्चा केली आणि या चर्चेनंतर आता 4 ऐवजी 5 दिवस लाऊडस्पीकरना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यापूर्वीचा अध्यादेश 6 तारखेला संध्याकाळी जारी करण्यात आला होता, त्यामुळे त्या दिवशी मिळालेली परवानगी उपयोगात आणता आली नव्हती। हा मुद्दा बापट यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिला। त्यावर अध्यादेशात तातडीनं दुरुस्ती करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। एका व्यक्तीचं अपहरण करून अमानुषरित्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात ठाणे पोलिसांना यश आलंय। वासुंदरे गावात विजय भोईर या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी
3 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लोखंडी हातोडी जप्त करण्यात आली. या तिघांना न्यायालयानं 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठाणे नागरिक मंचसह ठाणेकरांनी एका लॉंग मार्च आयोजन केलं होतं. पालिका मुख्यालयापासून 3 पेट्रोल पंप मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी काळ्या पट्ट्या लावून पोलिसांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. ठाण्यातील 9,000 झाडं तोडण्यास ठाण्यातील शिवसेनेनं विरोध केला. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या कार्यालयात शिवसेनेचे 3 आमदार 2 खासदारांनी ठिय्या आंदोलन केलं. प्रत्येक झाडामागे 1 लाख रुपये घेतल्याचा आरोप करत ठाण्यातल्या लोकप्रतिनिधींनी हे आंदोलन केलं. आतापर्यंत दिलेल्या झाडतोड परवानगीची एसीबी चौकशीची मागणी त्यांनी केली. तसंच परवान्याची नगरविकास खात्यामार्फत चौकशीची मागणी केली. रेशन कार्डचा सर्व्हे करण्याच्या बहाण्यानं घरात शिरून एका वृद्ध महिलेला मारहाण करून लुटणाऱ्या महिलांच्या टोळीला कुर्ला नेहरू नगर पोलिसांनी अटक केली. रेशन कार्डचा सर्व्हे करायचा आहे असं सांगत 4 महिला वृद्ध महिलेच्या घरात शिरल्या. वृद्ध महिलेला एकत्र पाहून तिला मारहाण करत सुमारे 2 लाखांचा ऐवज त्यांनी लुटला. मात्र जाताना एक वही या चोरट्या महिला विसरून गेल्या होत्या. सीसीटीव्ही पुण्यातील बालेवाडी इमारत दुर्घटना प्रकरणी 6 आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. शिवाजीनगर न्यायालयानं हे वॉरंट जारी केले. 29 जुलै रोजी बालेवाडीत पार्क एक्सप्रेस प्रकल्पाची इमारत कोसळून 11 मजुरांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बिल्डरसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच 5 आरोपी अटकेत असून बिल्डरसह 6 जण फरार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या कमवा आणि शिका योजनेचा ब्रँड अँबॅसेडर सोमनाथ गिरम अपघातात जखमी झालाय. पुण्यामध्ये चहाची गाडी चालवून सीए झालेला सोमनाथ गिरम हा त्यानं मिळवलेला भरीव यशामुळे प्रकाश झोतात आला होता. सोमनाथ गिरम मूळचा सोलापूर जिल्ह्यातला आहे. गुरुवारी गावाकडे असताना अकलूज टेंभुर्णी रस्त्यावर त्याच्या गाडीला अपघात झाला होता. त्यात सोमनाथच्या मणक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्याच्या कमरेखालच्या भागाच्या संवेदना गेल्यात. त्याच्यावर पुण्यातल्या संचिती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र त्याचा खर्च मोठा असल्यानं सरकारी मदतीची अपेक्षा सोमनाथच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. पाच दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपतीचं आज विसर्जन करण्यात येत आहे. मोठ्या उत्साहानं आणि वाजत गाजत सोमवारी घरोघरी श्री गणरायाचं आगमन झालं होतं. भक्तांनी मोठ्या भक्तिभावानं लाडक्या बाप्पाची आराधना केली. आता 5 दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा आपल्या गावी पुन्हा जात आहेत. या विसर्जन सोहळ्यासाठी मुंबईत सर्व चौपाट्यांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. चौपाट्यांवर 250 लाईफगार्ड तैनात आहेत. पण किनाऱ्यांवर जेलीफिश आणि स्टिंगरे हे घातक मासे आले. त्यामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांनी काळजी घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय. बोरिवलीमधल्या हातवळणे कुटुंबियांच्या घरीही गौरी असतात. पण यांच्या गौरींचं वेगळेपण म्हणजे यांच्याकडे 2 नाही तर 4 गौरी बसतात. त्यामुळे गणपती आणि त्यांच्याबरोबरच्या 4 गौरी अशा या 5 जणांचा मुक्काम हातवळणे यांच्या घरी असतो. हातवळणे यांच्याकडे पारंपरिक पितळी मुखवट्यांच्या गौरी बसवल्या जातात. पण काही वर्षांपूर्वी हातवळणे यांच्या घरच्या गौरींचे मुखवटे सापडतच नव्हते. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. पण गौरी बसवायच्याच होत्या. त्यामुळे त्यांनी बाजारातून नवे शाडूचे मुखवटे आणले. हे नवे मुखवटे आणल्यावर त्यांना त्यांचे जुने पारंपरिक मुखवटेही सापडले. तेव्हापासून या घरी 4 गौरींची स्थापना केली जाते. यवतमाळ बस स्थानक चोरांचा अड्डा अशी ओळख बनली आहे. तब्बल 80 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने बस स्थानकावरून चोरट्यांनी लांबवल्यानं पोलीस प्रशासन खडबडून जागा झाले. मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये सोने चांदी आणि हिरे व्यापारी विकास शांतीलाल धाकड आणि त्यांचे एजंट विमल जैन हे दागिन्यांचा व्यापार करण्याकरता यवतमाळला आलेले असताना त्यांच्याबाबत हा प्रकार घडला. चोरट्यांनी रेक्झिन बॅग कापून 3 किलो सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी सोने व्यापारी विकास धाकड यांनी वडगाव रोड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलीस अधिक तपास करतायत. मोबाईलला हेडफोन लावून गाणी ऐकत ट्रॅक ओलांडणं पिंपरीत तरुणाच्या जीवावर बेतलंय. कानात हेडफोन लावून रूळ ओलांडणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला रेल्वेच्या धडकेत प्राण गमवावे लागलेत. आदित्य शिरसाट असं या तरुणाचं नाव आहे. तो DY पाटील महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. तळेगावहून आकुर्डीला तो लोकलनं आला. आकुर्डीला रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना त्याच्या कानात हेडफोन होता. त्याचवेळी मुंबई कोल्हापूर एक्सप्रेस वेगात आली. रेल्वे चालकाचा हॉर्नही त्याला ऐकू आला नाही आणि गाडीखाली तो चिरडला गेला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.